मुंबई महानगरपालिका ताब्यामध्ये घेऊ आणि मग हा ठाकरे ब्रँड होईल अशा बाईच्या वल्गना मधल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये चालल्या होत्या. आमचे मित्र संजय राऊत साळुंखे जे आमचे आहेत दोस्त मित्रमंडळी, त्यांच्याकडनं सातत्याने हे लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न चालू होता. मात्र दोन भाऊ एका ठिकाणी आले, त्यांनी बेस्टची निवडणूक देखील लढवली आणि दोन भाऊ एकत्र आल्यानंतर देखील त्यांना भोपळा मिळाला, म्हणजे खातंही उघडता आलं नाही. आणि म्हणून मी सांगितलं होतं उद्धव ठाकरे हा ठाकरे ब्रँड होऊ शकणार नाही. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यांनी सोनिया गांधीच्या पायाशी नेऊन घाण ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे ठाकरे ब्रँड होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. दोघे भाऊ एकत्र आल्यानंतर देखील उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला सोडलं नाही, शरद पवारला सोडलं नाही. ही दुटप्पी भूमिका घेऊन चालले होते महाराष्ट्रामध्ये. आणि काल ज्यावेळेला भोपळा मिळाला, मराठी माणसाला पाठ फिरवली. मागील सातत्यानं 25 वर्ष महानगरपालिका मुंबईची उद्धव ठाकरेच्या हातामध्ये आहे आणि या 25 वर्षामध्ये मुंबई मधला असलेला मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला. अगदी कल्याण डोंबिवलीच्या पुढे गेला माणूस, आपला मराठी माणूस. एवढे नारासोपा वसईच्या पुढे गेला अगदी मराठी माणूस. हे पाप उद्धव ठाकरेच आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तिथे लालबाग, दादर, बेळगाव इथला मराठी माणूस होता. तिथे आज 50-50 माळ्याच्या बिल्डिंग झाल्या, इमारती झाल्या. आणि तिथं मराठी माणूस 16 लाख आता आहे का? तिथं मराठी माणूस 100% होता. तिथे 50 माळ्याच्या बिल्डिंग झाल्या, इमारती झाल्या, पण त्या इमारतीमध्ये मराठी माणूस नाहीये. अशी वाईट अवस्था आमची या उद्धव ठाकरेंनी केली. सगळा मराठी माणूस त्याने मुंबईच्या बाहेर घालवला उद्धव ठाकरेंनी, फक्त टक्क्यासाठी महानगरपालिकेतल्या. आणि त्याच प्रायश्चित काल त्याला भोगायला लागलं निवडणुकीमध्ये. कालच्या निवडणुकीमध्ये मराठी माणसांनी पाठ दाखवली उद्धव ठाकरेकडे आणि राज ठाकरेकडे. मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे म्हणजे एकत्र आहे, त्याचे काहीतरी पडसाद या निवडणुकीत उमटतील असं सगळ्यांची. नाही, तेच मी आपल्याला सांगितलं की मराठी माणसानं पाठच दाखवली त्यांना. आम्ही तुमच्यासोबत नाही आहेत, तुम्ही आमच्यावरती अन्याय केलात, आम्हाला बेघर केलं, आम्हाला मुंबईच्या बाहेर घालवलं, आमचं मुलाबाळांचं शिक्षण संपलं, होऊ शकलं नाही, काही लोकांच्या नोकऱ्या गेल्यात, काही लोक फक्त 1-1 वर्षाचं भाडं घेऊन गेले, 10-10 वर्ष भाडं नाही त्यांना आणि घर पण नाही. अशी अवस्था मुंबई झाली आज उद्धव ठाकरेंनी केली. आणि म्हणून ते पाप केलं ते कालच्या निवडणुकीमध्ये भोगायला लागलं. विषय आणखी पुढे असा येतोय की आज सकाळी राज ठाकरे उठून पुन्हा मुख्यमंत्र्यांनी गेले आणि त्यांनी काय सांगितलं, मी मुंबईच्या विकासाचा आराखडा घेऊन गेलो होतो. मुंबई तुम्हीच घेणार आहात, मग आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना काय सांगताय, आराखडा त्यांच्या का देत आहे? म्हणजे कालची निवडणूक झाल्यानंतर, भोपळा मिळाल्यानंतर त्या दोन्ही भावांना कळलं की आता आपली धडगत नाही, आपण निवडणुका जिंकत नाही, मग आपल्याला जे काय असेल ते आपण आता मुख्यमंत्र्यांना द्यावं आणि मुख्यमंत्र्यांनी आता विकास करायचा मुंबईचा. हे त्यांनी आता काल आज सकाळी मान्य केलं. मी याआधी अनेक वेळेला पत्रकार परिषद घेऊन मी राज ठाकरेंना सांगितलं होतं, राज ठाकरे माझे जवळचे मित्र आहेत, मी त्यांना सांगितलं होतं की उद्धव ठाकरेचा जीव हा महानगरपालिकेत आहे. मुंबईची महानगरपालिकेचं बजेट जवळजवळ 60,000 कोटीचं आहे, म्हणजे लहान लहान राज्यापेक्षा किती पटीने आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून हे टक्क्याचं राजकारण चालू असल्यामुळं वाघाच्या तोंडाला एकदा व्यक्त लागलं तो थांबत नसतो. आणि ती मुंबई महानगरपालिका घेण्यासाठी राज ठाकरेच्या पाठीमागे कटोरा हातामध्ये घेऊन भीक मागत होता. राज ठाकरेच्या पाठीमागे, बाबा ये 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 माझ्यासोबत ये. त्या पाठीमाग राज ठाकरे भाऊ म्हणून आपुलकी आहे, आस्था आहे, जिव्हाळा आहे, ओलावा आहे, कौटुंबिक नातं आहे, कौटुंबिक प्रेम आहे. हे काही नव्हतं. फक्त मुंबई राज ठाकरेला सोबत घेऊन मुंबई महानगरपालिका आपल्याला घेता येते का, हा एवढंच फक्त स्वप्न
उद्धव ठाकरेचं होतं, पण कालची बेस्टची निवडणूक झाल्यानंतर ते देखील धुळीला मिळालं. तेव्हा आता ठाकरे बँड चालत नाही, हा ठाकरे बँड नाही, हे याच्यावरती शिक्कामोर्तब झालंय आणि मुंबईने ते मान्य केले. धन्यवाद. दादांना लोकाभिमुख आवडला गेला आहे. होय, मला वाटतं माझा सत्कार राष्ट्रपतींनी केला होता, प्रतिभाताई पाटीलनी, पण तो मुंबईमध्ये केला होता. पण बाप सवाय बेटा गेला म्हणतो आपण, ते मला आज पाहायला मिळालं. मी खूप खुशीमध्ये आहे. मला खूप आनंद झाला की आपल्या मुलाला लंडनमध्ये महाराष्ट्र रत्न म्हणून पुरस्कार मिळतो. ही साधी गोष्ट नाहीये. दुसऱ्याच टर्मला हे अभिमानास्पद फक्त आमच्या कुटुंबासाठी नाही, दापोलीसाठी नाही, तर हे संबंध कोकणासाठी एक स्वाभिमान आहे म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही. सरकारच नव्हे तर प्रशासन असेल, नागरिकांचे प्रश्न असतील, संवादाच्या माध्यमातून दादा वेगवेगळ्या व्यासपीठावर मांडत आलेले आहेत. याकडे तुम्ही त्यांचं उघड नाही, त्यांची जी मांडणी करायची पद्धत आहे ती अतिशय स्वच्छ आणि चांगली आहे. पहिला मुद्दा, ते समोरच्या माणसाचं सगळं ऐकून घेतात. आता मी तुम्हाला मध्येच थांबवतो बघा लगेच, ते तसे नाहीत. ते समोरच्या माणसाचं सगळं ऐकून घेतात आणि सगळं ऐकून घेतल्यानंतर त्याला समर्पक असं उत्तर त्यांच्याकडनं समोरच्या माणसाला मिळतं. समजावणारा माणूस, त्याच्या चेहऱ्यावरती आनंद आपल्याला पाहायला मिळतो. आणि तेच नेमकं त्या लंडनमध्ये सांगितलं की जनतेची मनं जिंकणारा हा जवान, तरुण आमदार, त्यांनी उल्लेख केला तिथे. मला खूप आनंद झाला, खूप समाधान झालं मला. इतक्या कमी वयामध्ये, कमी टर्म मध्ये लोकमत कडून जो पुरस्कार त्याला मिळाला, मी लोकमतचे खूप आभार मानतो, खूप धन्यवाद देतो. आभार आहे आपला. धन्यवाद.